एक ब्रेकिंग न्यूज राजगुरुनगर शहरात दोन चिमुकल्या मुलींचा अमानुषपणे खून करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। दरम्यान चिमुकल्या मुलींचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं तिच्या नातेवाईकांनी म्हटलेलं आहे। घरच्यांनी म्हटलं आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी देखील मागणी मयत चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे। भटक्या विमुक्त जमाती संघटनांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करत ही मागणी मांडलेली आहे। पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर ही नातेवाईक आणि संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनावरती ठाम आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सचिन, काय म्हणणं आहे या सगळ्यांचं? खरं तर एकदम खबरजनक अशी घटना ही राजगुरुनगर शहरामध्ये घडली आहे। दोन चिमुकल्यांचा अमानुषपणे असा खून करण्यात आला आहे आणि आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे। असं असलं तरी ज्या चिमुकल्या आहेत त्यांचे सर्व नातेवाईक आणि भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने जमा झालेत। मोठी नारेबाजी या ठिकाणी चालू आहे आणि या जो आरोपी आहे या आरोपीला तत्काळ फाशी द्यावी किंवा या आरोपीचा एन्काउंटर करावं यासाठी ही संघटना असतील किंवा चिमुकल्यांचे नातेवाईक या ठिकाणी मागणी करतायत। त्याचबरोबर जोपर्यंत त्या आरोपीच्या बद्दल काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या चिमुकल्यांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा पद्धतीनेही या जमावाकडनं मागणी होत आहे। पोलीस प्रशासन कुठेतरी या आंदोलकाशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे। नातेवाईक या ठिकाणी टाळू फोडतायत आणि ज्या भटक्या विमुक्त संघटनांचे पदाधिकारी आहेत ते मात्र पोलिसांसोबत याबाबत चर्चा करतायत। राज्यातील अनेक घटनांचा दाखला इथे दिला जातोय की ज्या ठिकाणी अशा या घटना घडल्यात तिथे भटका विमुक्त जमातींना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही। याही घटनेत भटक्या विमुक्तांना न्याय मिळणार नाही। त्याचबरोबर शासन नेहमी मदत जाहीर करतं, मात्र ती मदतही इथून मागच्या घटनांमध्ये पीडितांच्या नातेवाईकांना मिळत नाही। याही घटनेत ती मदत मिळेल याबाबत संघटनाच्या कार्यकर्त्यांना नातेवाईकांना शंका आहे। नातेवाईक कुठेतरी मोठ्या दुःखाच्या सज्जात आहेत तर कार्यकर्ते मात्र या ठिकाणी हे मृतदेह स्वीकारण्यास तयार नाहीत। त्या आरोपीचा एन्काउंटर करावा अशी मागणी या संपूर्ण जमावाकडनं केली जात आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे त्या दोन चिमुकल्यांचा जो अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे, त्यांची जी हत्या झालेली आहे, या संदर्भात त्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत नातलगांनी आणि भटक्या विमुक्त संघटनांनी या दोन्ही मुलींचा मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघूया, दोन सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुण्यातील राजगुरुनगर हादरलंय। घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं या दोन्ही मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। या आचार्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं। तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळी दोघींनी आरडाओरड केल्यानं आरोपीनं त्यांची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये दोघींचे मृतदेह ठेवले। या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। आपल्यासोबत आहेत त्या मुलींचे नातेवाईक। काय सांगा, नक्की काय प्रकार झाला होता? काल सकाळी 12:30 पावणे 1च्या दरम्यान आमचे बंधू टपरीवर आले होते। ते नगरपालिकेमध्ये गाडीवर कामाला आहे, घंटा गाडीवर। मग ते टपरीवर आले, दोन्ही मुली घरी होत्या, एकदम व्यवस्थित होत्या। मग ते तिकडे गेल्यानंतर मग तिकडं दोघं नवरा बायकोचे त्याचं जेवण वगैरे झालं। मग आमची वहिनी आली घरी, त्यांनी बघितलं तर दोन्ही मुली घरी नव्हत्या। काल संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही खेड पोलीस स्टेशनला सगळेजण होतो। मग आम्ही खेड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर रात्री 11:30 वाजता रात्री खेड पोलीस इथं आले आणि त्यांनी इथली चौकशी केली। मग आमचे एक चुलत सासरे त्यांना वर नेलं। मग तिथं वर गादी आथरलेली होती, बिड्या, सिगरेट, गांजा वगैरे दारू असं काहीतरी पेलेले होते। मग आमच्या सासऱ्यांना त्या पोलिसांनी सांगितलं, म्हणे एवढा आथुर्ण तुम्ही वाळून एका साईडला ठेवा। मग ते आथुर्ण वाळत होते। मग एका पोलीस आतमध्ये गेला, मधल्या एका खोलीत, पलीकडच्या खोलीत एका खोलीत गेले किचनमध्ये। मग तिथे एक टाकी आहे, पाण्याची मोठी टाकी आहे। त्या टाकीमध्ये दोन्ही मुलींच्या म्हणजे मुंडके नाही का सगळ्या अशा आतमध्ये होते, दोन्ही पाय अशी वर होते। मग आमच्या सासऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढून दिलं। मग त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली। मुलींना कोणाला हात लावून नाही दिला, कोणाला बघून नाही दिलं पोलिसांनी, तसं उचललं आणि खेड पोलीस स्टेशनला होतं। रात्री 4 वाजता रात्री सोसनला घेऊन गेले। मग आता आम्हाला एवढं पण माहिती पडलंय की एका आरोपीला हडपसरमध्ये धरलेलं आहे। मग आता इथून पुढे आम्हाला काय माहिती नाही, फक्त आमची एवढी एक नंबर विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र सर्व मुलींना धोकादायक घटना आहे। आज आमच्या संघ घडलं, उद्या कोणत्या मुली संघ घडू शकते, का की आपल्या मुली लोकांच्या मुली का वाटलेल्या नाहीये। सगळ्यांना एकसारखा न्याय मिळावा, बाकीच्या मुलींना असं काही धक्कादायक घटना काय घडू नये
सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे. त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या. त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेलं आहे. अशा प्रकारचा दोन्ही मुलींना. यानंतर बघूया राजगुरुनगर शहरात 2 चिमुकल्या मुलींचा अमानुषपणे खून करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान चिमुकल्या मुलींचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आणि आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवरती ठाम आहोत असं चिमुकलीच्या नातेवाईकांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमाती संघटनांनी देखील एल्गार पुकारला आणि पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं जातं. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतरही नातेवाईक आणि संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत. आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं 24 तासात, चांगली गोष्ट, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन, पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा. तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा, महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल. त्यामुळे त्याचं जागेवर एन्काउंटर करा. तोपर्यंत हा भटकामुक्त समाज महागा हटणार नाही.